नमस्कार, मी सचिन चव्हाण, एमसी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी, द स्किल टू हील, द स्पीड टू केअर। जालना शहरातील विविध भागात पुरवठा विभागाने तपासणी मोहीम सुरू केली असून हॉटेल चालकांना मोठ्या प्रमाणात घरगुती गॅसचा पुरवठा होत असल्याचं समोर आलंय। तहसील कार्यालयाच्या पथकाने हॉटेलवर कारवाई करत तब्बल 30 गॅस सिलेंडर जप्त केले आहे। जालना शहरात व्यावसायिक कारणासाठी वापरले जाणारे 30 घरगुती गॅस सिलेंडर जालना तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने शुक्रवारी जप्त केले आहेत। मात्र या हॉटेल चालकांना दररोज एवढ्या प्रमाणात घरगुती गॅस सिलेंडर पुरवतोय कोण याचा शोध पुरवठा विभाग करणार का, असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। जालना शहरात पुरवठा विभागानं अवैध गॅस वापराविरोधात अचानक विशेष मोहीम राबवली। या मोहिमेदरम्यान शहरातील अंबड चौफुली, छत्रपती संभाजीनगर चौफुली आणि भोकरदन नाका चौकात विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची अचानक तपासणी करण्यात आली। या तपासणीत अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन करून स्वस्त दरातील घरगुती गॅस सिलेंडरचा वापर व्यावसायिक कारणासाठी होत असल्याचं आढळून आलं। त्यानुसार बेकायदेशीररित्या वापरले जात असलेले 30 घरगुती गॅस सिलेंडर पुरवठा विभागानं जप्त केले आहेत। मात्र या व्यावसायिकांना हे सिलेंडर पुरवतोय कोण याचा शोध पुरवठा विभागानं घेणं गरजेचं आहे। साहिल पाटील सह ब्युरो रिपोर्ट, एमसीएन न्यूज जालना। सर, काय सांगणार की या ठिकाणी आपण कारवाई केलेली आहे आणि व्यावसायिक गॅस ऐवजी घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांवर आपण कारवाई करत सिलेंडर जप्त केलेले आहे। यस, आज जालना शहरामध्ये अवैध गॅस सिलेंडरचा वापर करण्याच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशानुसार, त्यांच्या सूचनेनुसार आमचे पुरवठा अधिकारी श्री जाधव यांनी जी आज तपासणी केली आहे अंबड चौफुली, भोकरदन नाका या ठिकाणी, तर त्यामध्ये त्यांना टोटल असे 30 गॅस सिलेंडर दिसून आले, जे की कमर्शियल यूजमध्ये वापर करण्यात येत आहे, परंतु ते घरगुती म्हणून त्याला अनुज्ञेय होते। तर असे 30 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आलेले आहेत। यानंतर हे 30 गॅस सिलेंडर त्या गॅस एजन्सीला दिले जातील आणि त्याचा जो पुढचा पत्रव्यवहार आहे ते संबंधित जे जिल्हा पुरवठा अधिकारी यांना केलं जाईल। त्या अनुषंगाने मी पूर्ण जालना शहरातील व जालना जिल्ह्यातील नागरिकांनाच याद्वारे मी संबोधित करू इच्छितो की कोणत्याही प्रकारे पॅनिक सिच्युएशन करण्याची आवश्यकता नाही। जो घरगुती वापरासाठी जो गॅसचा पुरवठा आहे तो सुरळीतपणे चालू आहे। शासनाचा त्यावर पूर्णपणे नियोजन आहे, प्रशासनाचं पण त्यावर पूर्ण नियंत्रण आहे। त्यामुळे कुणी याप्रमाणे कुठल्याही पॅनिक सिच्युएशन किंवा कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नये आणि विनाकारण जे गॅस सिलेंडर आहे त्याचा अवैधरित्या साठा करू नये, असं मी सगळ्यांना सूचित करू इच्छितो। धन्यवाद। बरं, मला सांगा की नियमांचे उल्लंघन करून ज्या व्यावसायिकांनी व्यावसायिक कामासाठी घरगुती गॅस सिलेंडरचा वापर केला यांच्यावर काय कारवाई करणार? त्यांच्यावर पण रीतसर कारवाई होणार, संबंधितावर गुन्हे दाखल करण्याची पण कारवाई केली जाणार आणि त्यानुसार त्यांच्यावर पुढे जी कारवाई आहे पोलीस यंत्रणेमार्फत केली जाणार आहे। जालना शहराच्या वळण रस्त्यावर वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा कुंडलिका नदीवरील जुना पूल पाडण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे। या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचा प्रस्ताव असून त्यासाठी जुना पूल हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। मात्र पर्यायी रस्त्याची अत्यंत खराब अवस्था आणि धुळीमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतो, असं चित्र सध्या पाहायला मिळतंय। जालना शहराच्या बाह्यवळण रस्त्यावर असलेल्या कुंडलिका नदीवरील जुना पूल आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाअंतर्गत सुमारे 30 वर्षांपूर्वी या पुलाचं बांधकाम करण्यात आलं होतं। 1994 मध्ये या पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली होती, तर 1996 मध्ये हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावर जड आणि हलक्या वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने नवीन आणि अधिक सक्षम पुलाची गरज निर्माण झाली होती। याच पार्श्वभूमीवर आता नवीन पुलाच्या बांधकामासाठी जुना पूल पाडण्याचं काम सुरू करण्यात आलंय। प्रशासनानं वाहतुकीसाठी बाजूने पर्यायी रस्ता तयार केला असला तरी या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्याचं दिसून येत आहे। या पर्यायी रस्त्यावरून वाहनांची ये-जा होताना धुळीचे मोठे लोट उठत असून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे संबंधित विभागाने या रस्त्याची तातडीने डागडुजी करावी आणि धुळीचा त्रास कमी करण्यासाठी नियमित पाणी फवारणी करावी, अशी मागणी वाहनधारक आणि प्रवाशांकडून केली जाते। दरम्यान हा पूल जालना शहराच्या वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा दुवा मानला जातो। अंबड, छत्रपती संभाजीनगर आणि घनसावंगी भागातून येणारी वाहने सिंदखेड राजा, परभणी तसेच जालना येथील कृषी विज्ञान केंद्राकडे जाण्यासाठी या मार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात। त्यामुळे नवीन पुलाचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते।
जालना महानगरपालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवारी 13 मार्च रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले असून बहुतांश पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे निवड बिनविरोध होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे विविध समित्यांच्या सभापती पदांवर महिलांची मोठ्या प्रमाणात निवड होणार असल्याने महानगरपालिकेत महिलाराज पाहायला मिळणार आहे. जालना महानगरपालिकेच्या विषय समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. त्यानुसार 13 मार्च रोजी विविध समित्यांच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्थायी समितीच्या सभापती पदासाठी अशोक उर्फ लक्ष्मीकांत पांगारकर यांनी अर्ज दाखल केला. त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीसाठी संध्या संजय देते तर उपसभापती पदासाठी पद्मा अजित मानधनी यांचं नामनिर्देशन दाखल करण्यात आले. स्वच्छता आणि आरोग्य समितीच्या सभापती पदासाठी कपिल श्रावण भुरेवाल तर उपसभापती पदासाठी अनामिका विजय पांगारकर यांचा अर्ज दाखल करण्यात आलाय. बांधकाम समिती सभापती पदासाठी माया मनोज जोशी आणि उपसभापती पदासाठी ऐश्वर्या अशोक आडेकर यांनी अर्ज दाखल केलाय. तसेच शिक्षण आणि विद्युत समिती सभापती पदासाठी भाग्यश्री सुजित कुमार जोगस तर उपसभापती पदासाठी कार्तिकी मनोज इंगळे यांचे नामनिर्देशन दाखल झालेत. पाणी पुरवठा आणि जलनिस्सारण समिती सभापती पदासाठी पूनम राजेश स्वामी तर उपसभापती पदासाठी अनिता मोहन खोडवे यांनी अर्ज दाखल केलाय. आता 17 मार्च रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून त्यानंतर विजयी उमेदवारांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करताना महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, भाजपचे सभागृह गटनेते महेश निकम यांच्यासह नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, देवीदास देशमुख, राजेश जोशी, सुजित जोगस, शिवराज जाधव, शिवाजी बेताळ, रणजित मगरे, राजेश बाबरेकर, विजय पांगारकर, धीरज मेवाडे, बापू साळवे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे यंदा विविध समित्यांच्या सभापती पदावर महिलांची मोठ्या प्रमाणात निवड होत असल्याने जालना महानगरपालिकेत महिला राज पाहायला मिळणार आहे. जालना शहरातील नूतन वसाहत परिसरातील जिल्हा रुग्णालय मुख्य रोडवर असलेल्या एका मिळकतीवर मिळकत दुसऱ्याच्या नावावर असताना आणि न्यायालयीन वाद सुरू असताना देखील महावितरण कार्यालयाने वीज मीटर देण्याचा प्रताप केलाय. हे मीटर काढून घ्यावे यासाठी प्रतिवादी गेल्या काही वर्षांपासून महावितरण कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहे. मात्र महावितरण प्रशासन त्यांना दाद देत नसल्याचा प्रकार समोर आलाय. नंदकिशोर कन्हैयालाल जांगडे यांच्या नावाने अनधिकृतपणे महावितरणकडून वीज कनेक्शन देण्यात आल्याचा आरोप त्यांचे बंधू नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे यांनी केला. या संदर्भात नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे राहणार संभाजीनगर जालना यांनी 10 मार्च 2026 रोजी जालना अधीक्षक अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित जालना विभाग यांना निवेदन देऊन मागणी केली आहे की हे असलेले अनधिकृत मीटर तात्काळ हटवण्यात यावे. नसता येत्या 10 दिवसात महावितरण कंपनी कार्यालय जालना यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार आहे. अर्जदार नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे यांचं वय 72 असून त्यांना प्रकृतीच्या देखील समस्या आहेत. त्यामुळे त्यांच्या जीविताचं काही बरं वाईट झाल्यास महावितरण कंपनी जबाबदार राहील असा इशारा त्यांनी दिलाय. तसेच यावेळी बोलताना तरुण जांगडे यांनी सुद्धा महावितरण कंपनीला इशारा दिलाय की संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून तात्काळ ते मीटर हटवण्यात यावे. नसता माझे वडील आमरण उपोषणाला बसणार आहेत. माझ्या वडिलांचं काही बरं वाईट झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार महावितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकारी राहतील. तुम्ही आमरण उपोषणाला बसताय, काय वेळ आली अशी काय सांगा? देखो, ये मेरी एक कन्हैयालाल जांगड़े चौक घाटी रोड पे मेरी दुकान है, हमारी मिलकत है वहाँ पे हमारे छोटे भाई ने एक बगैर डॉक्यूमेंट दाखल करे एक मीटर ले लिया, 2 मीटर ले लिया। वो हमको मालूम पड़ने के बाद हमने वहाँ कंप्लेंट करी है कि 20/2/2025 को गवाह ने जो है वहाँ पे संजय गवाह ने, उसने बोला मैं मालूमात करता, फलाना करता, पेपर मंगा रहा, ये कर रहा हूँ। 6 महीने के बाद फिर हमने वहाँ पे दिए, उनने कुछ नहीं करा। 10/10/2025 उस पीरियड के अंदर मैं वहाँ पुलिस तुम्हारे इसके MACP का जो तुम्हारा ऑफिस है मोती बाग के, मैं गिर गया वहाँ पे, थोड़ा टेंशन आने से मेरे को। मैं BP शुगर का पेशेंट है, मैं 72 रनिंग ईयर्स है मेरे वहाँ पे। बगैर कागज़ पत्थर के जो सादे मीटर जो देते नहीं किसको, इन्होंने कैसे दिया वहाँ मीटर? इनको हमने बोले भाई इलीगल मीटर है, उसको डिस्काउंट कर दो, PD कर दो उसका। तो वो चला रहे, कुछ कर रहे ही नहीं उन हमारा। मजबूरन होकर मैंने मेरे बच्चे को फिर 10/3 अभी परसों 10/3/2026 को उप अभियंता जो है मस्तगढ़ पे जो ऑफिस है वहाँ पे कन्हैया नगर में कंप्लेंट देने लगा। और वो कंप्लेंट के अंदर हमने ऐसा दिए कि 10 तारीख को उसकी 7 दिन की मुद्दत ख़त्म होंगी, और 7 दिन की मुद्दत ख़त्म होने बाद ये इन्होंने अगर कुछ PD वगैरह नहीं करे तो मैं जो है तो अमर एसोसिएशन को बैठूँगा
10 तारीख खत्म हुआ उनको एक लेटर दूंगा और मैं अमर उस पेशेंट को वहाँ बिल्कुल बैठूंगा, चाहे इसमें मेरी जान क्यों नहीं चल जाए। मेरी प्रॉपर्टी है, कीमती प्रॉपर्टी है बहुत। काय मागणी आहे तुमची, काय सांगा? नमस्कार, मी तरुण नरेंद्र कुमार जांगडे, हे माझे वडील आहेत नरेंद्र कुमार कन्हैयालाल जांगडे। प्रकरण असं आहे की आमची मालकीची आणि ताब्याची घाटी रोडवरील एक मिळकत आहे। त्या मिळकतीवरती नंदकिशोर कन्हैयालाल जांगडे यांनी बेकायदेशीर 20 मीटर घेतलेला आहे। तर ज्या मिळकतीमध्ये त्यांनी मीटर घेतलेला त्यांच्याकडे त्याचा कुठलाही मालकी हक्क काही नाही आहे। सगळं प्रॉपर्टी आमची आणि त्यांनी परस्पर आम्हाला कुठलीही कल्पना न देता 20 मीटर घेतलेलं आहे। आणि या जसं आम्हाला कळालं तर आम्ही सर्वप्रथम तर माझे वडील 21/2/2025 रोजी प्रथम वेळेस तक्रार दिली सहाय्यक अभियंता संजय गहाणे साहेब यांच्याकडे। तर त्याच्यानंतर 6 महिने झाले, पाठलाग केले, काही नाही झालं, तर परत आम्ही नंतर एक तक्रार दिली 10/10/2025 रोजी। त्या दिवशी पण तक्रार दिली, त्याच्यानंतर पाठलाग केला। आतापर्यंत जवळपास 1 वर्ष झाला प्रथम कंप्लेंट देऊन, आतापर्यंत कुठलीही त्याच्यावरती कारवाई झाली नाही। त्यामुळे त्याच्याकडनं यामुळे आम्ही व्यथित होऊन 10/3/2026 या रोजी अधीक्षक अभियंता यांच्याकडे हे निवेदन देऊन आलो आहे। या निवेदनमध्ये आम्ही त्यांना 7 दिवसाचा टाईम दिले आहे की बाबा 7 दिवसाच्या आतमध्ये जर आमचा जे तक्रारवरती कारवाई झाली नाही तर आम्ही उपोषणवरती बसणार। हे माझे वडील आहे, त्यांचं वय 72 इयर्स आहेत। त्यांची जर जीवाला काही झाला उपोषणामध्ये तर याची सर्व जबाबदारी MSCB कंपनीवरती राहील। कुठलं उपोषण करणार आहे? आमरण उपोषण करावं लागेल आम्हाला। BP शुगर आहे का? BP आहे, शुगर आहे, त्यांना दम लागतो चालताना। तर हे सगळं असूनही का सहाय्यक अभियंता साहेब आमच्याकडे आमची तक्रारवरती दुर्लक्ष करत आहे। ते नुसतं आम्हाला टाळाटाळ करत आहे। काय नाव आहे? तरुण नरेंद्र कुमार जांगडे। भरधाव वेगात असलेल्या कार चालकाने उभ्या व्यक्तीला चिरडल्याची घटना विरेगाव जाफराबाद मुख्य मार्गावर घडली आहे। मंडप व्यावसायिकाला चिरडणारी कार एका भाजपा नेत्याच्या PAची असल्याची देखील चर्चा सुरू आहे। नेहमीप्रमाणे विरेगाव येथील विलास सीताराम दळवी हे जनरेटर विषयी माहिती घेत रोडच्या कडेला उभे होते। अचानक जाफराबादच्या दिशेनं भोकरदनकडे येणारी भरधाव कार याने समोरून जोरदार धडक दिली। सदरील अपघात अतिशय भीषण होता। यात विलास दळवी हे गंभीर जखमी झाले। त्यांना लगेच भोकरदन येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता मार जास्त लागल्याने प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराकरिता त्यांना रेफर केले। मात्र रस्त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान सदरील कार ही एका भाजपा नेत्याच्या PAची असल्याची चर्चा सुरू होती। सदरील घटनेमुळे संपूर्ण गावात दुःखाचा डोंगर कोसळलाय। दरम्यान दळवी यांच्यावर सायंकाळी 6 वाजता विरेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। सदरील घटनेमुळे हळहळ व्यक्त होतीये। याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा MC न्यूज जालना। नमस्कार। आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है। आपका घर बहुत सुंदर होगा ना? अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डोंट वरी, मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका TMT सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। कालिका सरिया मैं भूली नहीं। बेटिया कलेक्टर। कालिका TMT, फैसला जो मजबूत हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ऋषी पार्क, अंबर चौफुली, जालना। महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध। मेडिसिन विभाग, बालरोग विभाग, स्त्रीरोग विभाग, अस्थिरोग विभाग, सर्जरी विभाग,
नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम. उपलब्ध सुविधा ICU, NICU. जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ 100 विथ स्टेंट बूस्ट कॅथ लॅब. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, डायलिसिस विभाग, कार्डियाक केअर युनिट CCU, एंजिओग्राफी सुविधा, एंजिओप्लास्टी सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध. महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार. संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आपल्या आरोग्याची संजीवनी. कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ व जनरल मर्चंट जालना जिल्ह्याद्वारा आयोजित महिला दिनानिमित्त प्रथम जिल्हा महिला अधिवेशन. उद्योग व्यवसायासाठी शासकीय योजना, कर्ज, अनुदान इत्यादी मार्गदर्शन. उद्घाटक श्रीमती आशिमा मित्तल, जिल्हाधिकारी. प्रेरणा श्री हस्तिमलजी बम, मराठवाडा विभागीय अध्यक्ष. कार्यक्रम अध्यक्षा सौ वर्षाची पित्ती, उद्योजिका व अध्यक्ष रोटरी क्लब. प्रमुख अतिथी श्रीमती PM मिन्नू, जिल्हा परिषद CEO. श्री मंगेशजी केदार, लीड डिस्ट्रिक्ट मॅनेजर बँक. श्री योगेश सारणेकर, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र. श्रीमती पौर्णिमा शिरीषकर, राष्ट्रीय संयोजिका कॅट. श्री सचिनजी निवंगुने, राज्य अध्यक्ष कॅट. श्री सतीशजी पंच, राज्य उपाध्यक्ष कॅट. श्री भीमराव वाघमारे, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी. सौ सीता मोहिते पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्षा. सौ आनंदी अय्यर, मराठवाडा विभागीय सचिव. 17 मार्च 2024 मंगळवार सकाळी 8 ते 9 नोंदणी. अल्पोपहार सकाळी 9 ते 1. अधिवेशन दुपारी 1 ते 2. स्नेहभोजन. स्थळ जैन भवन, सकलेचा नगर, भोकरदन रोड, जालना. आयोजक विनीत. प्रिया जोशी, जिल्हाध्यक्षा. श्रीमती प्रतिभा खाडे, उपाध्यक्षा. सौ संगीता पांगारकर, सचिव. सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. सहयोगी सुखदेव बजाज, मराठवाडा सचिव. अंकुश राऊत, उपाध्यक्ष. कासिम बावला, उपाध्यक्ष. प्रवीण मेहता, सचिव. संदीप काब्रा, सचिव GM.